हलू नको, हात नको. 10 89 500. मोबाईल कुठे? मोबाईल काय? 89 किती वृक्ष लागवड आहे? 7,000 नाही सर, हे 2 तुम्ही जे आता 10,11,400 खर्च आहे. 10,11,400 किती वृक्ष लागवड? याच्यामध्ये 7,500 7,500 वृक्ष लागवडबरोबर अन्य अजून काही बाब आहे? वृक्ष लागवड त्या एस्टिमेट प्रमाणे जे फक्त वृक्ष लागवड आहे ना? वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन यासाठी हे 3 वर्षाचं काम आहे सर. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये याचं अंदाजपत्रक रक्कम आहे 23 लाख. आता आपण अंदाजपत्रक 23 लक्ष असलेल्या अंदाजपत्रकातून तर त्याच्यात 10,11,441 इतका आत्तापर्यंत खर्च केलेला आहे. त्याचं मूल्यांकन झालेलं आहे. त्यामध्ये फक्त 7,500 वृक्ष लागवड आहे की अजून वृक्ष लागवड दुसऱ्या कोणत्या बाबी आहेत त्याला? वृक्ष लागवड करणे आवाज संगोपनाचं काम अजून पुढे बाकी आहे. संगोपनावर अजून खर्च नाही, फक्त वृक्ष लागवड या बाबी. यामध्ये कोणकोणते वृक्ष लागवड आहे? किती आहे? 10,11,441 11,11,441 पेज नंबर 5 ते 6. कोणकोणती प्रजातीची वृक्ष लागवड आहे? यामध्ये देशी प्रजातीमध्ये जांभूळ आहे, चिंच आहे. आपण वृक्ष लागवड रजिस्टर अद्ययावत आहे? हो, ते पण जांभूळ आहे, चिंच आहे. स्पॅथोडिया, करंज, कोरडिया, कदंब. सोबत ज्यावेळी जागेवर जाणार तेव्हा ते वृक्ष लागवड रजिस्टर आणि संबंधित तक्रारदार ग्रामस्थ राहतील यांना पण ते आपल्याला दाखवावं लागेल. समजा जांभूळ आहे, जांभूळ तुम्ही खरेदी केली असणार जी संख्या तेवढी त्या जागेला आपल्याला त्या लोकांना दाखवता आली पाहिजे. बरोबर? त्याच्यात अजून एक मुद्दा बाकी आहे. आपण त्यात समजा तुम्ही मासिक मीटिंगमध्ये हे 10 लाख रुपये खर्च केले, हे मासिक मीटिंगमध्ये बोलवे आहे का? मीटिंगमध्ये विषय घेतोय का? त्याच्यात आम्ही आता त्याचं अंदाजपत्रक पाहिलेलं आहे. त्यांचं ज्या बाबीवर खर्च झालेला आहे, जी कुणाला त्यांनी रक्कम अदा केलेली आहे, तिचं मूल्यांकन किती आहे, आपण इथेपर्यंत आलेलो आहे. आता आपण पुढे ह्या खर्चाला ग्रामपंचायत कार्यकारिणीची मान्यता आहे, ती कोणत्या सभेवर मान्यता घेण्यात आलेली आहे ही पण आपण रेकॉर्ड बघणार. ह्या खर्च बाबीला ग्रामपंचायतीच्या इथे कार्यकारिणी अस्तित्वात आहे, त्यामुळे हिला ह्या खर्चाला मान्यता कोणत्या मासिक सभेवर घेण्यात आली. सर तुम्ही थोडं मागे बरं, खुर्ची मागे. ह्याच बाबीला ह्या कामाचा खर्च घेऊया. समोर ह्या 10,26,811 ह्या खर्चाला मान्यता ग्रामपंचायतीच्या कोणत्या मासिक सभेवर घेण्यात आलेले आहे, ते मासिक सभेचं इतिवृत्त दाखवा. बस कागदपत्री सगळं क्लिअर असेल. प्रत्येक ग्रामसभा ही व्हिडिओ शूटिंग म्हणजे लाईव्ह झाली पाहिजे असा ZPCOचा आदेश होता. तर तुमच्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का ग्रामसभेचं? त्याचं जे ठराव झाला त्या दिवशीचा ग्रामसभा झालेलं नाही साहेब. आता तुम्ही ठराव घेता वृक्ष लागवडीचा ग्रामसभेमध्ये त्यांना बोलू द्या. पूर्ण आपण पंचायत निर्णय एक केंद्र शासनाचं जे आहे त्याच्यावरती आपण ती ग्रामसभा
आपण व्हिडिओ आहे तुमच्याकडे त्याचे? परंतु त्या ॲपमध्ये पूर्णतः पूर्ण ग्रामसभा बसत नाही. तर ते तेवढं शूटिंग केलंय का तुम्ही? जेवढं आहे ते किती मिनिटांचं असतं? पंचायतने आता ते ग्रामसभा किती चालते आणि किती मिनिटांचं त्याच्यात अपलोड करता येईल? यूट्यूब चालू कर. आता त्याच्यामध्ये एक टाइम ठरलेला आहे. त्या टाइममध्ये तेवढंच फक्त हो. तेव्हा ग्रामसभा 1.5-2 तास चालते. हो. तुम्हाला किती मिनिटांचं अपलोड करता येतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये साधारण 2 मिनिटाचा एक व्हिडिओ त्यांनी अगोदर पहिल्यांदा असे किती व्हिडिओ अपलोड करता येतात 2-2 मिनिटांचे? आपण त्याच्यावरती 2 व्हिडिओ अपलोड केले होते. अच्छा. हां, म्हणजे त्यांनी प्रोसिजर कंप्लीट केलेली त्यांनी. भाऊसाहेब तुम्हाला असं म्हणजे तुम्ही हा ठराव ग्रामपंचायतीवर घेतलेला आहे? तसं नाही. ते जो पंचायत निर्णय ॲप जे आहे त्या पंचायत निर्णय ॲपमध्ये आपण माहिती जेवढं बऱ्याच लोकांना नाही लोकांचं नाही लोकांशी निगडीत कुठल्याही प्रत्येक ग्रामपंचायत सभेला मी हजर आहे. तुम्ही कुठल्याही ग्रामपंचायत जी ग्रामसभा झालेली त्या कुठल्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंगला माझी सही नाही. कुठल्या ग्रामसभेमध्ये तुम्ही हा कुठलाही विषय खर्चाचा आणि कुठलाही विषय घेतलेला नाही. आता जी ग्रामसभा आणि सर जर माझी साईन असेल आणि हा विषय जर तुम्ही प्रोसिडिंगला वडलेला असेल तर तुम्ही तो नंतर घेतलेला असेल हे मी क्लिअर करतो. आता जी आपली ग्रामसभा झाली दिनकर भाऊंनी तिचं व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या ग्रामसभेला मी पासबुक असं जमा अनुदान आणि खर्च कोणत्या कामावर किती रक्कम खर्च झाली याचं पूर्ण ग्रामसभेला उत्तर देण्यात आलेलं होतं. हे जे काय काम करायचे तुम्ही सदस्य ग्रामसभेला विचारणा केली का? 2024 पासून आपण राज्य शासनाला याचा अहवाल पाठवला की सदरचं काम माझी वसुंधरा अभियानामध्ये माझी वसुंधरा अभियान 5 तत्वात काम करते. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश हे 5 तत्वावरती काम करताना 5 वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या अभियानावरती आपल्याला त्याच कामाशी निगडीत आपल्याला ती कामं धरणं बंधनकारक होते. म्हणून आपण आपला जो ग्रामपंचायतीचा अहवाल शासनाने दिला तिथे कुठल्या प्रकारचं बांधकाम किंवा कॉन्क्रीट स्वरूपाचं काम येत नव्हतं. तर आपण तिथे भूमी तत्वामध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन आणि रोपवाटिका हे काम धरणं आपल्याला बंधनकारक होतं. त्यानंतर जलतत्वामध्ये जलसंधारणाचे उपक्रम घेणं गरजेचे होते. अग्नितत्वामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वापर त्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट, सोलर युनिट, सोलर पंप हे कामं घेण्यात यावी असे आपल्या शासनाच्या निकषात होते. म्हणून आपल्याला तेच कामं घेणं बंद तेच काम आम्ही असं म्हणलो का ग्रामसभेमध्ये काही या कामाचं कॉन्क्रिटीकरण करा किंवा बांधकाम करा आम्ही ते तुम्ही हे कामं करायचे तुम्ही त्या 5 तत्वांवरच कामं केले ते आम्हाला म्हणायचे ते चुकीचे कामं केले पण ते त्या तत्वावर आपल्याला कुठे किती खर्च करायचा काय ग्रामसभेवर कुठल्या ग्रामसभेमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची कल्पना दिलेली नाही. आपल्याला ठेकेदारी पद्धतीने तुम्ही मागच्या ग्रामसभेला मी स्वतः हजर होतो. तुम्ही जे रिप्लाय दिला तुम्ही 3-4 कॉन्टॅक्टदारांचे आम्हाला नंबर दिले त्या कॉन्टॅक्टदारांशी सर नंबर कॉन्टॅक्ट केले असताना त्या कॉन्टॅक्टदारांना मोठा गाव कुठे आहे ते सुद्धा माहित नाही. एक मिनिट बरं थांबा आता 2 मिनिट आता ते कामकाज करू झालेलं आहे. आहे का ठराव सर ते ग्रामसभेमध्ये ठराव आहे ठरवलं. मंजुरी घेण्यात आली. 5-5 मिनिटांनी ना ओमाळा येतो आपल्याला विचार शांत राहा सर कुणीच प्लीज डिस्टर्ब करणार सगळं दिलेलं आहे. मस्त तो आराम करतोय. कोणत्या ग्रामसभेचा ठराव होता? 6 वाजता 400-500 सर जी पण मी काय म्हणतो एखाद्या कामाचं आता लाईव्ह आपल्याला झालं पाहिजे आपण परत आता एकाचं करून आहे ना हे मॉडेल आपण उभं करतोय आणि आता ते उद्या तुम्ही कंटिन्यू करायचे असं एक काम सांगा. असं नाही थांबा ना. हा मग फील्डवर जायचं तर आपण यांना झाडं पण दाखवणार आहे सोलर पण दाखवणार आहे अजून काय दाखवायचंय? झाड आहे सोलर आहे त्याच्यानंतर अभ्यासिकेवर बसवलेलं सोलर ते किती वेळ त्याच्यानंतर विद्यालयामध्ये वेगळं बसवलं सांगितलेलं विद्यालयावरती एकाच घ्या. भवानी माता मंदिर परिसरात एलईडी लाईट बसवली एक एलईडी लाईट भवानी माता. अरे आम्ही असेपर्यंत एका ह्याचं घ्या आणि नंतर तुम्ही पण लगेच होईल सर ते. आता झाडांचं जर पाहिलं ना झाडांचं पाहिलं ना ते 10-15 मिनिटात झाडांचं होईल नंतर सोलरचं दाखवा तुम्ही. थांबा आता त्यांचं 2 मिनिटं होतं त्यांचं काय चालू आहे ते वृक्ष लागवड करणे क्रमांक 2 त्यावर किती निधी खर्च झालेला आहे? अंदाजपत्राची रक्कम आहे अंदाजपत्र 24,85,991 24,85,991
24 लक्ष 85,989 हे 3 वर्षाचं काम आहे. त्यांची तांत्रिक मान्यता दिनांक 9 क्रमांक 9 दिनांक 2/12/2000. सरजी आपल्याला फील्ड घ्यायला पाहिजे आता 2000 आता हो देते आता किती वेळ चालेल यांचं? एक तर हेड घ्या ना, एक हेड पूर्ण करा ना. असं काय करता तुम्ही? यामध्ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन असे 2 वृक्ष लागवड आणि संगोपन असे 3 वर्षाचा कालावधी आहे. आता एकच हा आयटम घ्या आणि एक स्थळ पाणी करून घ्या. झालं. मग आपला एका रोल मोठं आजचा संपला. पण तुम्ही घ्यायचं बघ सगळं ऑन कॅमेरा. आमच्या प्रोसिजरने तुम्ही करून घ्या. 10 लाख